हॅलो, तर आपल्या फन ऍक्टिव्हिटीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि माझ्या हातामध्ये अजून काही चिठ्ठ्या आहेत. ज्यांना कम्युनिटी पोस्ट मी अपलोड केलेली माहिती नव्हती आणि ज्यांनी जो ब्लॉग आम्ही काल अपलोड केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मला काही पदार्थ सुचवलेले आहेत. सो त्याच्या या नवीन चिठ्ठ्या आम्ही बनवलेल्या आहेत आणि ह्या आपल्या कालच्या चिठ्ठ्या आहेत सगळ्या. आणि काल मला एका ताईंनी कमेंट केली होती की अंकिता तू सगळ्या चिठ्ठ्या ओपन करून नाही दाखवल्या, तर आज मी तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. तर जो पदार्थ तुम्ही सुचवलाय तो आणि ज्यांनी सुचवलाय त्यांचा ID असं आम्ही प्रत्येक चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. आता ह्या सगळ्या नवीन पदार्थाच्या चिठ्ठ्या आहेत आणि ह्या कालच्या ज्या पदार्थाच्या होत्या बाउल्स मधल्या त्या सुद्धा तुम्हाला दाखवते की काही कन्फ्युजन नको व्हायला असं सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये आम्ही लिहून ठेवले. हे बघा इथे तुम्ही बघू शकता जेवढ्या जेवढ्या कमेंट्स आल्या होत्या त्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या यात आम्ही बनवून ठेवल्या. हे बघा हे बघा सगळ्याच ऑलमोस्ट आपण ओपन करून बघूया. बस बस एवढा तर विश्वास आता ठेवतील आपण एक्सपेक्ट करूया. वेळ लागेल ना ती चिठ्ठी तुझ्या हातात द्यायला. हो आता मी परत बंद करते, आपण मिक्स करूया. सकाळ झालेली आहे, सकाळी आम्ही चिठ्ठी काढणार आहोत आणि डिनर साठी तो पदार्थ रात्री बनवणार आहोत. सो जो पदार्थ येईल त्याच्यासाठी जे सामान लागेल ते घरात नसेल तर दुपारी किंवा संध्याकाळी जाऊन ते आणणार आहोत. काल सुद्धा तसंच केलं होतं, संध्याकाळी जाऊन सगळ्या भाज्या वगैरे आणल्या आणि डिनरसाठी मग अंकिताने आणि आम्ही फ्यू अवर्स लेटर असं मध्ये स्लाइड सुद्धा टाकली होती चिठ्ठी काढल्यानंतर आणि मग तो पदार्थ रात्री बनवला होता. पण तरी ताईंना कन्फ्युजन झालं की लगेच साहित्य कसं काय इथे तयार होतं आणि ते लगेच पदार्थ कसं, पण ते ऑब्व्हियसली एडिटिंग असतं की सकाळी चिठ्ठी काढली मग फ्यू अवर्स लेटर आणि मग तो पदार्थ बनवला आणि मग ते एडिट केलं, जॉईन केलं. त्यामुळे ही जी फन ऍक्टिव्हिटी आहे त्यात आम्ही फक्त ती जी रेसिपी आहे ती शूट करणार आहोत. मग त्याचं साहित्य घ्यायला आम्ही बाहेर गेलो होतो, मग तो ट्रॅव्हल, मग आम्ही घरी आलो, हे आम्ही काहीही दाखवणार नाही आहोत. सकाळी अशी आम्ही चिठ्ठी काढणार, आमच्या वेळेनुसार आम्ही ते साहित्य घेऊन येऊ आणि मध्ये फ्यू अवर्स लेटरची स्लाइड तुम्हाला दिसेलच आणि मग जो पदार्थ मी बनवायला घेणार आहे मग त्याचं साहित्य, कृती आणि तो तयार झालेला पदार्थ असाच तो व्लॉग आम्ही सध्या शूट करणार आहोत. तर आता आपण या दुसऱ्या दिवसाची चिठ्ठी काढणार आहोत, पण त्याआधी मधुरा ताईंनी मला एक खूप छान सजेशन दिलेलं आहे की अंकिता आजच्या व्लॉगच्या शेवटी तू उद्याची चिठ्ठी सुद्धा काढून ठेव, म्हणजे हे जे कन्फ्युजन होतंय की मग तुम्ही साहित्य कधी आणलं, तयारी कशी केली, हे होणार नाही. सो आता आजच्या दुसऱ्या दिवसाची चिठ्ठी तर आत्ताच काढायला लागणार आहे, पण ह्या व्लॉगच्या शेवटी आज आम्ही उद्याच्या व्लॉगची सुद्धा चिठ्ठी काढणार आहोत. आणि आज सुद्धा राहू चिठ्ठी काढणार आहे आणि राहू आज डोळे बंद करणार आहे. मी पण आणि राहू पण. राहू काढ चिठ्ठी, चलो बघूया. हे दोन आल्या का? एक ठेवून दे, बघूया काय आलंय आज. काय आलंय? मसाले भात. तर आजचा पदार्थ आलेला आहे मसाले भात आणि @तृप्ती फुलावरे 3499 या ID वरनं या ताईंनी मला हा पदार्थ सुचवला होता. सो आज रात्री डिनरला मी बनवणार आहे मसाले भात. रात्र झालेली आहे, वाजलेत 8:30 आणि अंकिता डिनरची तयारी करते आणि ती करायला घेते आता मसाले भात, जो आज चिठ्ठीमध्ये आला होता. आणि मधल्या वेळेत आज मी सगळी तयारी करून घेतलेली आहे, सो तुमचं कोणाचं कन्फ्युजन होणार नाही. जे जे साहित्य मला लागणार होतं त्यातलं बऱ्यापैकी आज घरी होतं आणि जे बाहेरनं आणायचं होतं ते मी घेऊन आलीये. आणि पहिले आता सगळं आपण मसाले भाताचं साहित्य बघून घेऊया. काजू घेतले, तिथे मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, लवंगा, मिरी आणि दालचिनी घेतलीये, खवलेलं खोबरं, शहाजिरं इथे घेतलंय, तूप घेतलंय आणि मीठ. त्यानंतर इथे मी वाडा कोलम तांदूळ एक 5-10 मिनिटं झाले आता हा धुवून घेतलेला आहे आणि आपले नेहमीचे मसाले.
आता मी मसाले भात बनवायला घेणार आहे, पण त्याआधी हे जे शहा जिरं मी घेतलेलं आहे हे थोडंसं मी या छोट्याशा कढईमध्ये भाजून घेणार आहे आणि आपल्याला मिक्सरमधनं ते काढून घ्यायचंय. अगदी हलकं असं हे भाजून घ्यायचंय आणि याची पूड आपल्याला करायची आहे. आता इथे आपलं शहा जिरं भाजून झालंय, हे मी मिक्सरच्या भांड्यात घेते. मिक्सरमधनं जिरं आपण वाटून घेतलंय. एकदम त्याची पूड पण नाही करायची आहे, थोडंसं जाडसर थोडीशी पूड असं आता इथे मी ही पूड करून घेतली आहे. आणि आता मेन मसाले भात आपण बनवायला घेऊया. मी आमचा हा जो छोटा कुकर आहे डायरेक्ट ह्यात बनवणार आहे. जर कोणाला पॅनमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मला थोडीशी आता कुकरची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी तो कुकरमध्ये बनवते. सगळ्यात आधी इथे आपण तेल घेऊया. थोडंसं तेल आपलं इथे गरम झालंय. आता त्यात मी ऍड करते थोडीशी मोहरी. त्यानंतर ज्या शहाजिऱ्याची आपण पूड करून घेतलेली ते मी थोडंसं इथे ऍड करते. कढीपत्ता, जो खडा मसाला आपण घेतलाय तो सुद्धा मी आता इथे ऍड करते आणि तमालपत्र. आता ह्यात मी ऍड करते मटार, त्यानंतर काजू. आता हे सगळं छान मी मिक्स करून घेतलंय. त्यात आता आपण ऍड करूया आपले नेहमीचे मसाले. थोडीशी हळद, लाल तिखट आणि मेन म्हणजे गोडा मसाला. ते मी आधी सगळे या मटार काजू मध्ये छान मिक्स करून घेते. आता ऍक्च्युली मसाले भातामध्ये तोंडली सुद्धा घालतात, पण आमच्या इथे फार आवडत नाही म्हणून मी फक्त काजू आणि मटार हे दोनच जास्त करून ऍड करते. आणि आता मेन म्हणजे तांदूळ. आता मी हा आमचा रोजच्या वापरातला जो वाडा कोलम तांदूळ आम्ही वापरतो तोच घेतलाय. याऐवजी बासमती घेतला तरीही चालतो, पण आता मला ना ह्याची सवय झाली आहे त्याच्यामुळे मी हाच तांदूळ घेतलाय. आता ह्यात मी घालतेय चवीनुसार मीठ. थोडीशी कोथिंबीर मी आत्ता घालते आणि नंतर थोडीशी वरण घालणार आहे. आणि तसंच खवलेलं खोबरं थोडंसं आत्ता घालते आणि थोडंसं नंतर घाले. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळं छान एकजीव करून झालेलं आहे. आता ह्यात मी ऍड करणार आहे पाणी. अंदाजे आता मी ह्यात पाणी ऍड केलंय. जेवढं मला आता नेहमी माहिती झालंय की मला या तांदूळाला किती पाणी लागतं त्यानुसार मी ह्यात आता पाणी ऍड केलंय. आणि वरून आपण ह्यात घालणार आहोत मस्त 1 चमचा साजूक तूप. आणि मी 3 शिट्ट्या देणार आहे. आपला मसाले भात तयार. मसाले भात एकीकडे आपला होतोय आणि आज मसाले भात झाल्यानंतर आपण उद्याच्या ब्लॉगची सुद्धा चिठ्ठी आजच काढणार आहोत आणि बघणार आहोत की उद्या कुठला पदार्थ येतोय ते. आणि जर आपला कुकर मोठा असेल तर त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या चालतात, पण मी इथे जरा सेफ साइड म्हणून जास्त शिट्ट्या दिल्यात. अंदाजे मला वाटतं 6 ते 7 शिट्ट्या मी इथे दिल्या आहेत. कुकरची वाफ गेली आहे. कुकर आपण आता ओपन करूया. आणि आपला मसाले भात इथे मस्त तयार झालेला आहे. आता मी छान अशी एक प्लेट तयार करते की आम्ही जेवायला बसणार आहोत. अशा प्रकारे मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. इथे मी छान अशी डिश सुद्धा तयार केलेली आहे. पटकन आता आधी आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर उद्याच्या ब्लॉगची आपल्याला चिठ्ठी बघायची काय निघते ते. मस्त डिनर आमचं करून झालंय आणि आता जसं मी मगाशी म्हटलं होतं की उद्याच्या ब्लॉग मधली चिठ्ठी आता आपण काढणार आहोत. राहू चला मी डोळे बंद.
बघूया काय आलंय. उघडू. गड. प्रसादाचा शिरा. वा. क्या बात आहे. प्रसादाचा शिरा ही चिठ्ठी आलेली आहे @नीरजा जी ह्या ID वरनं मला हा पदार्थ सुचवलेला होता. सो उद्या आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा. आणि शिरा तसा पटकन होईल आपला, त्याच्यामुळे उद्या आपण 2 पदार्थ बनवणार आहोत. सो आता अजून एक चिठ्ठी काढूया. येस राहू. ही काय आलंय बघूया. काय येतात बघ. उघडून द्या आईला. बघ काय. थालीपीठ. क्या बात आहे. मस्त. क्या बात आहे. तर दुसरी चिठ्ठी आपली निघालेली आहे थालीपीठ @संपदा देशपांडे 3175 ह्या ID वरनं मला थालीपीठ हा पदार्थ सुचवला होता. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण 2 पदार्थ बघणार आहोत, थालीपीठ आणि प्रसादाचा शिरा.